जवळजवळ आपलं 47.5 कोटी लोकसंख्या ही कुठेतरी मधुमेहाच्या विळख्यामध्ये आहे. 3 माणसामागं एकाला डायबिटीस किंवा प्री डायबिटीस कंडिशन आहे. नुसती अनुवंशिकता कारणीभूत नाहीये, तर तुम्ही त्याला किती फेवरेबल वातावरण निर्माण करता ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. तुमच्या आहार, व्यायाम, तणाव आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. आतापर्यंत फ्रीडम फ्रॉम डायबिटीसच्या माध्यमातून जवळजवळ 20,000 लोक डायबिटीस आणि इन्शुलिनपासून मुक्त झालेले आहेत. की साखर, गूळ आणि मध हे सगळे एकमेकाचे भाऊ बहीणच आहेत. तुम्ही जर गूळ वापरत असाल त्याच्यापेक्षा साखरच वापरा ना. नमस्कार, स्मिताज इनसाइट्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. फ्रीडम फ्रॉम डायबिटीज अहिल्यानगरचे संचालक डॉक्टर सुबोध देशमुख आज आपल्याशी चर्चा करणार आहेत. पुण्यातील डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांच्या 60 डॉक्टरांच्या संचापैकी एक असे सुबोध देशमुख आहेत. खरं पाहायला गेलं तर अहिल्यानगरमध्ये खूप वर्षांपासून मधुमेहाची जागृती, जनजागृती आणि त्याच्यापासूनचं सगळे उपचार आणि मधुमेहापासून मुक्ती या आशयाखाली, या अंडरलाईन खाली सरांनी खूप काम केलेलं आहे. त्यांची कार्यशाळासुद्धा मी खूप एन्जॉय केलेली आहे. त्यामुळेच आजच्या ह्या एपिसोडमध्ये सगळ्यात विशेष आहे हा भाग, तो म्हणजे आपली जीवनशैली, आपला आहार आणि कसं पळवून लावता येईल ह्या प्री डायबिटीजला. नमस्कार. नमस्कार. सर, आपली भारताची राजधानी आता मधुमेह म्हटली जाते, मधुमेहाची राजधानी असं का म्हटलं जातंय? म्हणजे याच्या मागची काय कारणं असतील? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या जर आपण पाहायला गेलो तर आपल्या भारतामध्ये सध्या 10 कोटी लोक असे आहेत की ज्यांना डायबिटीस आहे, ऑलरेडी ते ट्रीटमेंट घेत आहेत. बरं. अजून 7.5 कोटी लोक असे आहेत की त्यांना डायबिटीस आहे पण त्यांना ते माहितीच नाही आहे. अरे बाप. म्हणजे ते कधीतरी आपण कंपनीचा चेकअप करायला जातो किंवा कधीतरी दात काढायला जातो किंवा कधीतरी डोळ्याच्या डॉक्टरांकडे जातो, तर अशा वेळेस ते कधीतरी शुगर चेक करतील आणि त्यावेळेस त्यांना ते डिटेक्ट होईल की त्यांना शुगर आहे म्हणून. बरं. आणि अजून 30 कोटी लोक असे आहेत की ते डायबिटीस होण्याच्या मार्गावर आहेत, म्हणजे ते ऑन द वे आहेत. म्हणजे जवळजवळ 10 कोटी लोक ऑलरेडी डायबिटिक आहेत, प्लस 7.5 कोटी लोक जे डायबिटिक आहेत पण त्यांना माहिती नाही, म्हणजे 17.5 कोटी झाले. प्लस अजून 30 कोटी लोक असे आहेत की ते प्री डायबिटिक कंडिशनमध्ये आहेत, म्हणजे ते डायबिटीस होण्याच्या मार्गावर आहेत. जवळजवळ आपलं 47.5 कोटी लोकसंख्या ही कुठेतरी मधुमेहाच्या विळख्यामध्ये आहे. म्हणजे आपली जर लोकसंख्या 140 कोटी जर पकडली तर जवळजवळ दर 3 माणसामागं एकाला डायबिटीस किंवा प्री डायबिटीस कंडिशन आहे. म्हणजे जर आपण आता 3 जण जर बसलेलो असू तर आपल्यामध्ये सुद्धा 1 जण डायबिटिक किंवा प्री डायबिटिक असणार आहे. तर याच्यामुळं आपण मधुमेहाची राजधानी तर नक्कीच आहोत. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे, एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपण जेनेटिकली पण तसे आपण वीक आहोत. अनुवंशिकता की काय आहे जीवनशैली? अनुवंशिकता तर थोड्याफार प्रमाणामध्ये आहेच. अनुवंशिक पूर्णपणे डायबिटीस आहे असं म्हणणं पण अर्ध सत्य होईल, हे काही पूर्ण सत्य नाहीये. आपल्यामध्ये जनरली आपण जे लोक आहोत ते थोडे थिन फॅट इंडियन आहोत. म्हणजे आपण काय खूप असे 120 किलो 130 किलो असे नाही आहेत, तरी सुद्धा आपण 60-65 किलोचे लोक सुद्धा डायबिटिक झालेले आहेत. कारण याच्यामध्ये आपल्यामध्ये ऑलरेडी ऑर्गन्सच्या अवतीभोवती बऱ्यापैकी चरबी जमा आहे, फॅट जमा आहे, आणि हे फॅट्स इन्सुलिनच्या कामामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण करते. आता तुम्ही जो मुद्दा काढला की अनुवंशिक आहे का, तर याच्यामध्ये जेनेटिक फॅक्टरमध्ये आपल्याला जे जीन्स कारणीभूत असतात, एकाला समजा डॉमिनंट जीन्स म्हणलं जातं आणि दुसरे असतात ते डॉर्मंट जीन्स असतात. आता जे डॉमिनंट जीन्स जे असतात ना, म्हणजे थोडक्यात आपले आजी आजोबा जसे होते, आपले आई वडील जसे होते, किंवा आपल्या डोळ्याचा रंग जसा आहे तर तो आपल्या मागच्या पिढीतलाच आपल्यापर्यंत येत असतो. ते त्याच्यासाठी आपल्याला डॉमिनंट जीन्स कारणीभूत असतात की आपल्या आई वडिलांचे डोळे जर काळे असतील तर आपले पण काळेच ना, आपले कुठे हिरवे निळे होणार नाहीत. तर आपण त्या डॉमिनंट जीन्सच्या माध्यमातून आपले डोळे हे झालेले आहेत, आपला रंग ठरलाय, आपण खूप व्हाईट नाही आहेत. परंतु दुसरे जीन असतात त्याला डॉर्मंट जीन्स म्हणतात. म्हणजे डॉर्मंट म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ते झोपलेल्या अवस्थेमध्ये असतात, पण त्याला जर फेवरेबल वातावरण मिळालं तर ते जागे होतात. आणि आता हे डॉर्मंट जीन्स कुठले, तर डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयविकार, अगदी कॅन्सर
कॅन्सर सारखे सुद्धा त्याला जर तुम्ही फेवरेबल कंडिशन दिल्या तर तुमच्यामध्ये तो आजार सुरू व्हायला म्हणजे त्याने मदत मिळते आणि ते जीन्स ऍक्टिव्ह होतात आणि मग डायबिटीस होतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर अनुवंशिकता कारणीभूत आहे, तुमच्यामध्ये ते जीन्स असतात. परंतु म्हणजे समजा आई वडिलांना जर 4-5 मुलं असतील तर एखाद्याला किंवा 2 जणांना डायबिटीस होतो, सगळ्यांना डायबिटीस होत नाही. तुम्ही जर पाहिलं असेल तर म्हणजे ते 2-3 जण त्यांचा आहार खराब असतो, त्यांचा व्यायाम खराब असतो किंवा त्यांच्यामध्ये ताणतणावाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं, झोपेच्या वेळा प्रॉपर नसतात, अशा अनेक कारणांमुळं त्यांना डायबिटीस होतो. त्याच्यामुळं नुसती अनुवंशिकता कारणीभूत नाहीये, तर तुम्ही त्याला किती फेवरेबल वातावरण निर्माण करता ते खूप जास्त महत्वाचं आहे. बरोबर आहे. तुमच्या आहार, व्यायाम, तणाव आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून. त्याच्यामुळे आपण भारताची सध्या म्हणजे कॅपिटलच होत चालू आहेत आपण डायबिटीस मध्ये. म्हणजे जितक्या वेळा वाचतोय पेपर उघडला की हे वाचायला मिळतंय. बरोबर. आणि इतकी लोकसंख्या मधुमेहाच्या विळख्यात आहे की याच्यापासून होणाऱ्या जे काही गुंतागुंती आहे, याचे जे कॉम्प्लिकेशन आहेत, तर ह्या गोष्टींची ट्रीटमेंट करणं सुद्धा आपल्या भारतासारख्या विकसनशील देशाला न परवडणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्याला म्हणजे स्वस्थ कसं ठेवता येईल हे नक्कीच पाहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जीवनशैलीवरती पण हा आजार अवलंबून आहे, त्याच्यातून पण होऊ शकतो. बऱ्यापैकी जीवनशैली म्हणजे तुम्हाला जरी तुमचे जीन्स कारणीभूत असतील तरी तुमची 50% जीवनशैली त्याला कारणीभूत आहे. आणि आता तर सध्या सगळंच म्हणजे जीवनशैलीच बदलली आहे, जीवनशैली बऱ्यापैकी बदललेली आहे आणि आपण सगळेजण थिन फॅट इंडियन झालोय. आपण बऱ्यापैकी कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त घेतोय आहारामध्ये, ताणतणाव तर आहेतच, त्याच्यानंतर व्यायामाचा अभाव तर आहेच आहे आणि प्रत्येक जण आजकाल नुसतं पळत चाललाय सगळ्या गोष्टी, कशाच्या ना कशाच्या मागे पळतोय फक्त. सर, टाईप 1 आणि टाईप 2 असं ऐकण्यात आलेलं आहे डायबिटीसचे प्रकार, हे नेमके ह्या दोघांमध्ये काय फरक आहे? आता टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीस हे मेजरली 2 प्रकार केले जातात. तर ह्याच्यामध्ये टाईप 1 जो डायबिटीस असतो, तर थोडक्यात अगदी आपल्या सोप्या भाषेत सांगायचं तर लहान मुलांमध्ये होणारा डायबिटीस किंवा थोडक्यात कंपनी फॉल्ट म्हणता येईल. म्हणजे एखादी व्यक्ती जर जन्माला आली तर त्याच्यामध्येच कुठेतरी त्याच्यामध्ये इन्सुलिनची निर्मिती होत नाही बाय बर्थ किंवा 20 वर्षाच्या आतमध्ये त्याला डायबिटीस झाला. तर याच्यामध्ये काय होतं की त्याच्यामध्ये इन्सुलिनची निर्मिती एक तर होत नाही किंवा जी होते ती खूप कमी होते आणि कालांतराने ती होणं बंद होतं. अशांमध्ये वरून इन्शुलिनच त्या पेशंटला द्यावं लागतं. आणि दुसरे जे काही प्रकार असतो त्याला टाईप 2 डायबिटीस म्हणतात की याचं प्रमाण खूप जास्त आहे. जवळजवळ 85% लोक हे टाईप 2 डायबिटीसमध्ये येतात आणि 10-15% लोक तुमच्या टाईप 1 डायबिटीसमध्ये येतात. आता हे जे काही 85% लोक टाईप 2 डायबिटीसमध्ये येतात, तर हे यांची म्हणजे यांची गाडी थोडक्यात टाईप 1 मध्ये बिघडलेली गाडी जन्माला आली आणि टाईप 2 म्हणजे काय, तर ती गाडी चांगली होती पण ती त्यांनी नंतर बिघडवली, आपल्यामुळे बिघडली. आपल्या आहार, व्यायाम आणि आपल्या जीवनशैलीमुळे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी झाल्या. आणि याच्यामध्ये आहार, व्यायाम आणि ताणतणाव याच्यामध्ये कुठेतरी विसंगती झाली, त्याच्यामुळं टाईप 2 डायबिटीस झाला. तर याच्यामध्ये अजून एक प्रेग्नन्सीमध्ये पण डायबिटीस होतो, त्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे. पण आपण जे मुळामध्ये काम करतो तर आम्ही टाईप 2 डायबिटीसमध्ये काम करतो. टाईप 1 डायबिटीसमध्ये फारसा स्कोप नसतो ह्याच्यामध्ये. त्या लोकांना इन्शुलिनच, तो जन्मताच आलेला असतो, त्या लोकांना इन्शुलिनच घ्यावं लागतं. परंतु जे काही जीवनशैलीमध्ये ज्यांना बदल घडून जे रिव्हर्स करता येण्यासारखे डायबिटीस आहे त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी काम करतो. अच्छा, म्हणजे थोडक्यात असं आहे की जरी स्वतःच्या हाताने आपण एखादी गोष्ट नुकसान झाली आहे तर ती जोडता येते, पुन्हा चांगली करता येते आणि नव्याने आयुष्य पुन्हा छान सुरू पण करता येतं. म्हणजे ही गुरुकिल्ली तुमच्याकडे आहे. नक्कीच. मी सर तुमची कार्यशाळा केलेली आहे आणि त्या काळामध्ये आपली पोलीस लाईन मध्ये कार्यशाळा चालायची आणि खूप छान वाटायचं. तुम्ही सकाळी सकाळी आम्हाला, आय थिंक त्याचं स्मूदी नाव होतं आणि ती ग्रीन स्मूदी आम्हाला दिली जायची. त्याचं काय रहस्य आहे? म्हणजे ऍक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी ज्या सुरुवात झाली तर डॉक्टर प्रमोद त्रिपाठी सर, आमचे जे काही आदरणीय गुरु आहेत, यांनी एक मोठी संस्था स्थापन केली. त्याचं नाव आहे फ्रीडम फ्रॉम डायबिटीस. 2013 साली या संस्थेची त्यांनी स्थापना केली आणि 2015 साली मी बघितलं असं की असं कुठेतरी डायबिटीजचं रिव्हर्सल होतंय. मग मी सरांशी जोडलो गेलो आणि सरांच्या माध्यमातून मी नगरमध्ये इथं एक 10 दिवसांची कार्यशाळा आपण इथं सुरू केली होती. आता या 10 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये आपण प्रत्येकाला रोज सकाळी 2 तास बोलवायचो आणि सकाळी सकाळी त्यांच्याकडून व्यायाम करून घ्यायचो, त्यांना स्मूदी द्यायचो, त्यांची शुगर चेक करायचो आणि जीवनशैलीमध्ये थोडे थोडे बदल करून त्या 10 दिवसामध्ये काय अनुभव येतो हे प्रत्येक जण म्हणजे अगदी स्वतः अनुभवायचा आणि याच्यामुळे त्यांना जो काही फरक जाणवायचा तर ते बरेच जण त्याच्यातले लाईफस्टाईल कंटिन्यू करत होते. तर डॉक्टर प्रमोद त्रिपाठी सरांच्या मार्गदर्शनाखाली अजूनही हे काम आता
सगळीकडे जवळजवळ 47 देशामध्ये हे काम चालतं. वा. आता याच्यामध्ये एक फ्रीडम फ्रॉम डायबिटीसमध्ये सगळा एक ऑनलाईन प्रोग्राम चालतो. साधारण 2 तासाचा प्रोग्राम म्हणजे असतो. आता कार्यशाळा बंद झाली. आता कोविड पासून आपण फिजिकल कार्यशाळा बंद केली आणि मी सरांकडेच काम करतोय, त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून म्हणजे फक्त नगर सारख्या ठिकाणी ही गोष्ट एखादी करून उपयोग होणार नाही. आपल्याला हे कुठेतरी मोठ्या लेवलला काम केलं पाहिजे आणि आमचं मिशन आहे, आमच्या डॉक्टर प्रमोद त्रिपाठी सरांचे एक विजन आहे की आपल्याला 1 लाख लोकांना मुक्त करायचंय. आणि आतापर्यंत फ्रीडम फ्रॉम डायबिटीसच्या माध्यमातून जवळजवळ 20,000 लोक डायबिटीस आणि इन्शुलिन पासून मुक्त झालेले आहेत आणि चांगलं निरोगी आयुष्य ते जगतायत. किती सुंदर संदेश आहे हा. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता ऑनलाईन घरी बसून सगळ्या कोविडने आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या. आपण ऑनलाईन माध्यमातून हे सगळ्या गोष्टी आता करतोय आणि सरांकडे मी आता एक ऍप्लिकेशन डॉक्टर म्हणून तिथं काम करतो. आणि एकूण किती जणांची टीम आहे तुमची? जवळजवळ 200 लोकांची टीम आहे सध्या. त्याच्यामध्ये आहार तज्ञ आहेत, कारण आता कसं आहे डायबिटीस रिव्हर्सल हे एकट्या दुकट्याचं काम नाहीये. आज जवळजवळ ह्या 47 देशामध्ये काम चाललंय. त्याच्यामध्ये आहार तज्ञ आहेत, व्यायामाचे एक्सपर्ट्स आहेत, स्ट्रेस एक्सपर्ट्स आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर्स आहेत. तर त्या डॉक्टर टीम पैकी मी एक तिथं काम करतो. छान, हे भाग्य आहे की आणि अहिल्यानगरचा माणूस तिथे आहे त्रिपाठी सरांबरोबर. पण थोडक्यात असं पण आहे सर की असं म्हणतात की एकदा डायबिटीज झाला की आयुष्यभर औषधं घ्यावे लागतात. सायलेंट किलर वगैरे तर राहू द्या, ते शब्द फार मोठे आहेत, पण आयुष्यभर त्या गोळ्या आणि औषधांवर जगावं लागतं. हे खरं आहे का? नक्कीच. एकदा डायबिटीज झाला की आयुष्यभर औषधं द्यावी लागतीलच किंवा आयुष्यभर औषधं घ्यावी लागतीलच, हे आम्ही सुद्धा शिकलो. आम्ही ज्यावेळेस शिक्षण घेत होतो त्यावेळेस आम्हाला सुद्धा असं शिकवलं गेलं की आपल्याला आयुष्यभर औषधं पेशंटला द्यावी लागतील, डायबिटीस असो, ब्लड प्रेशर असो. तर याच्यामध्ये म्हणजे जो काही पूर्वीच्या ज्या काही संकल्पना होत्या, पूर्वीचं जे काही डाएटचे पॅटर्न होते, पूर्वीची जी काही ट्रीटमेंट होती, तर या अनुषंगानं असंच होतं की हे सगळा आहार, हा सगळा व्यायाम, हे सगळी औषधं हे डायबिटीससाठी पूरक होती की त्याला वैकुंठापर्यंत त्याला औषधं घ्यावीच लागतील अशा पद्धतीचं ही ट्रीटमेंट. विमान येत नाही तोपर्यंत औषधं घेत राहणे. आणि औषधं घेऊनही असं व्हायचं की औषधं घेऊनही तुम्ही कुठल्याही व्यक्तीला विचारा की त्याचा डायबिटीस कमी झाला का, किंवा असं कधी होत नसायचं. औषधं घेऊनही त्याचा आजार वाढत जायचा. मग अशी ट्रीटमेंट काय कामाची? तर ह्या गोष्टी डॉक्टर प्रमोद त्रिपाठी सरांच्या आमच्या लक्षात आल्या आणि त्याच्यामुळे याचं परतीकरण कसं करता येईल, याचं रिव्हर्सल कसं करता येईल, याचं परतीकरण रिव्हर्सल करण्यासाठी मग त्यांनी जे काही डॉक्टर नील बर्नार्ड, डॉक्टर गॅब्रियल कुझेन्स यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही शोध निबंध होते तर ते सगळे वाचले आणि आपल्या भारतीय आहार पद्धतीनुसार आपल्या लोकांना ते कसं देता येईल, तर या पद्धतीने मग त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या. आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही आता जसं बोलल्या की स्मूदी, कारण आपण एवढं रॉ खात नाही, आपण एवढं कच्च्या गोष्टी खात नाही, आपण फायबर्स घेत नाही. आपल्यामध्ये जी काही डायबिटीसची मूळ कारणं आहेत की आहाराशी निगडीत 4 कारणं आहेत. मी सर विचारणारच होते, तर आता ती सांगाच की 4 कारणं कोणती आहेत? म्हणजे डायबिटीसमध्ये आहाराशी निगडीत टोटल 4 कारणं आहेत, व्यायामाशी निगडीत 2 कारणं आहेत आणि तुमच्या ताणतणावाशी निगडीत 1 कारण आहे. तर ह्या 7ही कारणांवर आपल्याला काम करून डायबिटीसचं परतीकरण करता येतं. परंतु म्हणजे असं एक कुठलंही डाएट नाहीये की ते थोडक्यात सार्वजनिक असणार आहे किंवा ते सगळ्या लोकांना तेच डाएट चालणार आहे, किंवा असं नाही की एखादा कुठला तरी फॉर्म्युला आहे, मी तो तुम्हाला सांगितला आणि तो सगळेजण पाळतील किंवा लाईफ टाईम पाळतील, कारण हे व्यक्ती परत सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या राहणार. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, डायबिटीसचं मूळ कारण म्हणजे ते आहे म्हणजे अतिरिक्त चरबी. तुमच्या पोटाभोवती, तुमच्या कमरेभोवती साठलेली जी अतिरिक्त चरबी आहे तर ती इन्सुलिनच्या कामामध्ये अडथळा निर्माण करते. आपल्या शरीरामध्ये जवळजवळ 70 ट्रिलियन सेल्स आहेत. आता 70 ट्रिलियन सेल्स जर थोडक्यात सांगायचं झालं तर म्हणजे 7वर 13 शून्य इतक्या पेशी आपल्या शरीरामध्ये आणि ह्या प्रत्येक पेशींच्या वरती एक आवरण आहे, त्याला सेल मेम्ब्रेन असं म्हणतात. आता ह्या सेल मेम्ब्रेनच्या वरती अनेक कुलप बसवलेले, त्याला रिसेप्टर्स असं आपण म्हणतो. आता हे जे काही इन्सुलिनचे हे जे काही रिसेप्टर्स आहेत याच्यावर वेगवेगळे केमिकल्स येऊन चिटकतात, इन्सुलिन येऊन चिटकतं अशाच याच्यात आणि मग एक सिग्नल जातो आणि मग ती प्रक्रिया घडत असते. म्हणजे देवाने इतकं अद्भुत बनवलंय ना ते सगळं की आपण त्याचा विचार पण करू शकत नाही, इतकं मोठं सगळं बनवलंय. प्रत्येक पेशींच्या आवरणावर 5 ते 10,000 कुलप आहेत आणि त्या याच्यावर इन्सुलिन व्यवस्थित जाऊन चिटकतं आणि चिटकलं की एक सिग्नल जातो आणि रक्तातली साखर कमी होते. हे नॉर्मल आपल्या शरीरामध्ये चालतं. परंतु ज्यावेळेस आपण आपल्या पोटाभोवती चरबी वाढवतो, आपल्या कमरेचा घेरा हा वाढतो, त्यावेळेस काय होतं, त्या पेशींच्या आतमध्ये सुद्धा चरबी जमा होते. म्हणजे ते लॉक ओपन होतं. पेशीच्या आतमध्ये त्याला इंट्रामायोसेल्युलर लिपिड असं म्हणतात. ती चरबी जमा झाली की मग काय होतं, त्या इन्सुलिनला
त्या व्यवस्थित कुलपावर चिटकता येत नाही आणि ते न चिटकल्यामुळे मग सिग्नल जात नाही आणि रक्तातली साखर कमी होत नाही. हे पहिलं कारण म्हणजे अतिरिक्त चरबी. दुसरं कारण जे असतं ते म्हणजे ॲसिडिटी. आता आपण आजकाल ॲसिडिटीला आजारच मानत नाही. ॲसिडिटी झाली की आपण एखादी ॲसिडिटीची गोळी घेतो आणि ह्या गोष्टी सोडून देतो. परंतु ॲसिडिटी किंवा त्याला वैद्यकीय परिभाषेमध्ये आपण पॅरा इन्फ्लामेशन असं म्हणतो की आंतरिक एक प्रकारची सूज आहे. आता ही सूज काय होते, ही जी काय पेशींचं जे काय आवरण असतं त्या पेशींच्या आवरणावर पण सूज येते. आता ही जर सूज आली तर त्या इन्सुलिनला चिटकायला तिथं परत जागाच राहत नाही. ते इन्सुलिनचे रिसेप्टर्स दाबले जातात. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या घरामध्ये जर समजा पाऊस आला, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस आला तर एखादा दरवाजा जर फुगला तर तो व्यवस्थित लागत नाही. त्याच पद्धतीने इन्सुलिनला जर व्यवस्थित चिटकायला जागा राहिली नाही त्या इन्फ्लामेशनमुळं तर इन्सुलिन व्यवस्थित चिटकत नाही आणि मग सिग्नल जात नाही आणि शुगर कमी होत नाही. म्हणजे हे इन्सुलिन अवरोधाचं हे दुसरं कारण झालं. आणि आपण ऍसिडिटी किती नॉर्मल समजतो, अतिशय नॉर्मल समजतो. त्याच्यामध्ये त्यांना थकवा पण असतो बऱ्यापैकी. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता. म्हणजे आपण जरी काही खाल्लं, बऱ्याचशा मधुमेहींमध्ये बघा साखर 200-250 कॉमनली असते अशी, तरी पण त्यांना बऱ्यापैकी थकवा आलेला असतो. काही लोकांचं वजनही कमी होतं, काहींचं वाढलेलं असतं, पण काहींचं आपोआप वजन कमी होतं. तर ह्या साखरेमधून आपल्याला ऊर्जा मिळत असते, परंतु साखरेचं रूपांतर ऊर्जेमध्ये होण्यासाठी काही मायक्रोन्यूट्रिएंटची गरज असते. मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स. आता हे व्हिटॅमिन्समध्ये म्हणजे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असेल, B1, B2, B6, B9, व्हिटॅमिन सी, त्याच्यानंतर व्हिटॅमिन ए, डी, ई, के, त्याच्यानंतर जे काही तुमचे मिनरल्स असतात त्याच्यामध्ये झिंक, सेलेनियम, मॅग्नेशियम, कॉपर, ह्या गोष्टींचा आपण कधी विचार पण करत नाही. आयर्न यांची कमतरता बऱ्यापैकी शरीरामध्ये असते आणि यांच्या कमतरतेमुळे ह्या साखरेचं रूपांतर ऊर्जेमध्ये होत नाही. ह्या गोष्टी त्याला खूप गरजेच्या असतात. आणि ती डिपॉझिट, आणि मग ती साखर ती चरबीच्या रूपामध्ये डिपॉझिट होते किंवा रक्तामध्ये तशीच पडलेली राहते आणि मग पेशंटला थकवा पण असतो. बरोबर आहे. त्याच्यामुळं मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता हे डायबिटीसमध्ये मूळ कारण आहे. त्या लोकांनी त्यांचं व्हिटॅमिन B12 चेक करावं, व्हिटॅमिन डी चेक करावं, आयर्न, कॅल्शियम या सगळ्या गोष्टी चेक करून प्रॉपर डॉक्टरांकडून सप्लिमेंट घेणं खूप गरजेचं आहे. नुसतं डायबिटीसच्या गोळ्या घेणं आणि हे नाही असंच 45 मिनिटं चालणं. त्याच्यानंतर चौथं महत्त्वाचं कारण जे आहे तर ते त्याला आम्ही IGF म्हणतो, इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर. हा सुद्धा एक ग्रोथ फॅक्टर आहे की जनरली दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधून तो आपल्यापर्यंत येतो आणि तो आपल्या इन्शुलिनला व्यवस्थित परत काम करू देत नाही. म्हणजे पहिलं कारण अतिरिक्त चरबी, परत एकदा मी सांगतो, दुसरं कारण ॲसिडिटी, तिसरं कारण पोषक द्रव्यांची कमतरता आणि चौथं कारण आहे म्हणजे IGF नावाचा मॉलिक्यूल. आता ही झाली 4 कारणं तुमच्या आहाराशी निगडीत. आता याचं रिव्हर्सल करण्यासाठी सुद्धा आपल्याला आहारामध्ये थोडे थोडे बदल करणं गरजेचं असतं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला अतिरिक्त चरबी झाली. आता ही चरबी कमी करण्यासाठी आपल्या आहारामध्ये आपल्याला थोडंसं प्रथिनं आणि फायबर या 2 गोष्टी जर व्यवस्थित वाढवल्या तर आपलं शरीर चरबी आपोआप कमी करायला लागतं. त्याच्यामुळे आम्ही जनरली सांगतो की सकाळी सकाळी स्मूदी घ्या. आता हे स्मूदी काय आहे तर ह्या स्मूदीमध्ये पालक, चुका, चाकवत, आंबाडी, विड्याचं पान ह्यापैकी काहीतरी एखाद्या भाजीचे 1 वाटीभर पानं घ्या. त्याच्यानंतर आजकाल आपले खूप व्हिडिओ आहेत स्मूदीबद्दलचे, प्रेक्षकांनी बघावेत ते नक्कीच. त्याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ता टाकू शकता, त्याच्यामध्ये काळी मिरी, दालचिनी, सैंधव मीठ, एखादं फळ टाकून ते मिक्सरमध्ये फिरवायचं आणि सकाळी सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लासभर प्यायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित फायबर्स जातील आणि तुमचं फॅट्स कमी करायला ते मदत करेल. शरीरामध्ये जी ॲसिडिटी झाली आहे तर ते इन्फ्लामेशन कमी करायला ते मदत करतं. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट सकाळचा ब्रेकफास्ट. आपल्याकडे पहिले चहा असतो, आपल्याकडे सकाळी चहा, बिस्किट, तर हा सगळा डायबिटीसला पोषक आहार आहे. म्हणजे डायबिटीस हा नक्कीच वाढवणार आहे. मगाशीच आपण बोललो की वैकुंठापर्यंत आपल्याला औषधं जर घेऊन जायची असेल तर सकाळचा चहा, बिस्किट किंवा चहा पोळी सकाळी खायला हरकत नाही. मग सकाळी त्याच्याऐवजी सकाळी सकाळी स्मूदी घ्या. स्मूदी नंतर तुम्हाला चहा घ्यायचा असेल तर नक्की घ्या. म्हणजे ज्याला घ्यायचा आहे तो अर्धा कप त्याच्यानंतर घेऊ शकतो, अगदी नक्की घेऊ शकतो. पण सकाळी सकाळी थोडंसं शरीराला थोडं अल्कलाईन द्या. त्यानंतर तुम्ही 1 कपभर चहा घ्यायला हरकत नाही. आता चहामध्ये आम्ही सांगतो की शक्यतो दूध टाकू नका किंवा दुधाला रिप्लेस करा. आपल्या जे काही ॲनिमल मिल्क आहे, गाईचं, म्हशीचं दूध, त्याऐवजी थोडंसं आल्मंड मिल्क टाका, कोकोनट मिल्क टाका. आणि साखरेला पर्याय म्हणून बरेचसे जण गुळ वगैरे वापरतात. आम्ही तर सर्रास गुळाची पावडर वापरतो, ऑर्गॅनिक वगैरे नावाची. तर मी अगदी सगळ्यांसाठी सांगतो की सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणलं तरी चालेल की साखर, गूळ आणि मध
हे सगळे एकमेकाचे भाऊ बहीणच आहेत. मग तुम्ही जर गुळ वापरत असाल त्याच्यापेक्षा साखरच वापरा ना, असं काही त्याचा फारसा काही फायदा होणार नाही. त्याच्यामुळे साखर, गुळ आणि मध हे सगळे एकमेकाचे भाऊ बहीण आहेत, तेवढ्याच कॅलरीज आहेत, तेवढंच नुकसान करणार आहेत. मग त्याच्यापेक्षा तुम्ही साखरेला पर्याय म्हणून त्याच्यामध्ये स्टिविया टाका. अच्छा, म्हणजे स्टिविया पावडर किंवा स्टिविया चालतं? सगळ्यात सुरक्षित पर्याय आहे. स्टिविया म्हणजे मधुपर्णी मराठीमध्ये. थोडक्यात साऊथ अमेरिकेमध्ये आढळणारे एक झाड आहे, जे आता आपल्याकडे मुबलक प्रमाणात मिळतं आणि ते साखरेपेक्षा 20 पट जास्त गोड आहे आणि आपण चहामध्ये अगदी बिंदासपणे ते वापरू शकतो. अच्छा. त्यानंतर ब्रेकफास्ट जो घ्यायचा आहे तो प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट असला पाहिजे. शक्यतो आपण सकाळी सकाळी भाजी पोळी किंवा बरेचसे जण अगदी अभिमानाने सांगतात की आम्ही घरचंच खातो, आम्ही पराठा घेतो किंवा भाजी पोळी खातो किंवा आम्ही सकाळी जेवणच करतो, असे बरेचसे जण सांगतात. तर मला एक सांगायचं की सकाळी सकाळी पोळी भाजी, उपमा, पोहे अशा गोष्टी घेण्यापेक्षा थोडीशी कडधान्य घ्या. सर, पण आपल्याकडे उपमा आणि पोहे हे तर किती म्हणजे ठरलेले आयटम आहेत. अगदी बरोबर. मग आज घराघरात डायबिटीस वाढतोय, प्रत्येक घरटी एक तरी डायबिटीस आहे. आणि पोहे आणि उपम्यानी पण. अगदी तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगा की कोण रोज उठून पिझ्झा बर्गर खातंय का आपल्यातलं, भारतातलं? कोण रोज उठून कोको कोला पितंय का? नाही. तरी आज प्रत्येक घरटी एक तरी डायबिटिक आहे, एक तरी माणसाला ब्लड प्रेशर आहे, कोणाला तरी थायरॉइड आहे, कोणाला तरी वजन वाढलंय. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे घरचं अन्न खाऊनच आपण थोडंसं प्रॉब्लेम मध्ये जातोय. मग आपण जे काही थोडेसे बदल करायचे, तर आपल्याला मोड आलेली कडधान्य की ज्याच्यामध्ये मूग, मटकी, हरभरा, छोले, चवळी, वेगळे उसळी आपल्याकडे भरपूर प्रमाणात मुबलक प्रमाणात मिळतात. त्यानंतर आणि पोहे आणि उपमाबद्दल सांगायचं झालं तर ह्या गोष्टी रिफाईन आहेत, त्याला प्रक्रिया केलेली. पोहे तांदळापासून बनतात, त्याच्यावर प्रक्रिया केल्यामुळं त्याच्यात साखरेचं कंटेंट ऑलरेडी जास्त आहे, परंतु त्याच्यामुळे इन्फ्लामेशन पण वाढत आहे शरीरामध्ये. जी आंतरिक सूज किंवा ऍसिडिटी जी मी बोललो, तर त्या पोह्यामुळं किंवा त्या उपम्यामुळं, उपमा पण काय रिफाईनच गोष्ट आहे, प्रक्रिया केलेली आहे. आणि आपण ज्यावेळेस नॅचरल गोष्टी सोडून प्रक्रिया केलेल्या गोष्टी घेतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये इन्फ्लामेशन वाढतं आणि मग नुसतं डायबिटीसच नाही तर ब्लड प्रेशर, हृदयविकार, अगदी कॅन्सर सारख्या हे सगळे बहीण भावंडच आहेत. हे सगळे ह्या दुर्धर आजारांना ते जन्म घालतं. त्याच्यामुळे सकाळचा ब्रेकफास्ट शक्यतो मोड आलेली कडधान्य, डाळीपासून बनवलेले पदार्थ आणि सॅलडचा असावा. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये थोडंसं पिष्टमय पदार्थांचं म्हणजे कार्बोहायड्रेटचं प्रमाण जर कमी करता आलं, एक वाटी भरून सॅलेड, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीजमध्ये कांदा, काकडी, टोमॅटो, गाजर काहीतरी असतं, एक वाटी भरून सॅलेड घ्यावं, एक वाटी भरून भाजी घ्यावी. आणि आपल्याकडे काय होतं, भाजी ही रस्सा भाजी बऱ्यापैकी बनवली जाते. तर माझं सगळ्यांना सांगणं आहे की शक्यतो कोरडी भाजी बनवा आणि एक वाटीभर वरण घ्या. हो, नाही तर नुसतंच असं टोचून खातात. मग त्याच्यामध्ये आपण 90% पाणीच घेतो, भाजीचं प्रमाणात जात नाही, त्याच्यामुळे तेवढं फायबर जात नाही, तेवढे न्यूट्रिशन जात नाही. त्याच्यामुळे सुकी भाजी एक वाटी भरून घ्या, वाटी भरून सॅलेड घ्या, वाटी भरून वरण घ्या. तुमचं डाएट बॅलन्स करा, म्हणजे त्याच्यामध्ये सगळी न्यूट्रिशन संतुलित प्रमाणामध्ये तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. दुपारच्या रात्रीच्या जेवणामध्ये हे घ्या. खूप भूक लागली तर 5 वाजता तुम्ही फुटाणे खाऊ शकता, मखाना खाऊ शकता, एखादं फळ खाऊ शकता. या गोष्टी तुम्ही करून तुमच्या रक्तातली साखरेची पातळी नक्कीच कमी होऊ शकते. आता हे मॅडम आपण आहाराबद्दलच्या 4 कारणांबद्दल बोलतो. दुसरं जे महत्वाचं आहे तर ते म्हणजे व्यायाम. आता व्यायामामध्ये सुद्धा काय होतं बरं का, आपल्याकडं असा सल्ला दिला जातो की 45 मिनिटं चाललं पाहिजे. हो, सगळे म्हणतात आता ना शुगर निघाली आहे तर आता चाललं पाहिजे आणि मग ते सुरुवात करतात चालायला. 100% चालायला पाहिजे, चालणं वाईट नाहीये, परंतु नुसतं चालणं मात्र नक्कीच वाईट आहे. कारण कसं होतं, पुरुषांमध्ये साधारणतः आपली जी रक्तातली साखर असते तर आपली साखर वापरणारे आपले मसल्स असतात, स्नायू असतात, आणि पुरुषांमध्ये याचं प्रमाण साधारण 32% तरी असायला पाहिजे, महिलांमध्ये याचं प्रमाण 26% तरी असायला पाहिजे. आता प्रॉब्लेम काय होतो, आपण नुसतं चालत जातो तर चालण्यामुळे कुठेही मसल गेन होत नाही किंवा मसल आपण प्रिझर्व पण करत नाही, कधी गप्पा पण मारत चालतो. आणि त्याच्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं जसं जसं वय वाढणार आहे ना, जसं जसं आपण 30च्या पुढे जाऊ, आपण 40च्या पुढे जाऊ, तसं दर 10 वर्षाला आपल्या मसल्स आपोआप कमी होणार आहेत की जे साखर वापरत असतात, जे आपलं मेटाबॉलिझम चांगलं ठेवत असतात, ते स्नायूंचं प्रमाण आपोआप कमी होणार आहे. आणि ते स्नायू कमी झाले की आपलं मेटाबॉलिझम कमी होतं, साखरेचं प्रमाण साखर वापरण्याचा जो काही मसल्स आहेत त्या कमी होऊन जातात. त्याच्यामुळे साखरच वापरली जात नाही आणि डायबिटीस कालांतराने वाढत जातो. म्हणजे डायबिटीस इज अ प्रोग्रेसिव्ह डिसीज असं म्हणलं जातं. गोळ्या औषधं घेत असलं तरी हळूहळू तो पेशंट कुठेतरी कॉम्प्लिकेशनकडे जातच असतो, कारण आपण मसल्सकडे लक्ष देत नाही. त्याच्यापेक्षा नुसतं चालण्यापेक्षा मी त्यांना अगदी जबाबदारीने ठासूनपणे सांगतो की तुम्ही जिम जॉईन करा.
जिम मध्ये जाऊन वजन उचला. जिम जरी शक्य नसेल तर सूर्यनमस्कार करा, घरी पुशअप्स करा, तुमच्या बैठका स्क्वॉट्स जेवढं जमतील तेवढं करा. आणि आमच्या यूट्यूबवर पण डॉक्टर प्रमोद त्रिपाठी सरांचे पण खूप व्हिडिओज आहेत व्यायामासंदर्भातले, ते बघा, ते बघून करा. जर तुमचं मसल मास जर चांगलं गेन झालं तर तुमचं मेटाबॉलिझम वाढतं आणि तुमच्या रक्तातल्या साखरेची पातळी आपोआपच नियंत्रित होते. चालून उपयोग नाहीच आहे. नुसतं चालून आपले स्नायू अजून कमी होणार आहेत. आणि आपण रोज उठून 45 मिनिटं चालून त्या दिवशी पुरत्या कॅलरीज बर्न होतील. परंतु नंतरचं काय? आता आपण इथं बसलेलो आहोत तर आपल्या रक्तातली साखर आता वापरली जाते, स्नायू वापरतात. या स्नायूंचं प्रमाण चांगलं असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आठवड्यातून तुम्हाला 3 दिवस तरी मसल ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. 2 दिवस वॉकिंग करणं गरजेचं आहे आणि एखाद्या दिवस तरी थोडंसं योगासनं करणं गरजेचं आहे. योगामध्ये पण कोणते कोणते असे आसनं करता येतील? तुम्हाला जे जमतील ते करा. खूप पॉवर योगा अमुक तमुक ह्याच्या पण सगळे म्हणतात ना की ते मंडूकासन केलं की शुगर वरती जरा नियंत्रण येतं. म्हणजे नक्कीच आहे. मंडूकासन आहे, बऱ्याचशा आसनांचा, सूर्यनमस्काराचा पण खूप फायदा होतो. आपलं पोटामध्ये जी काही जमा झालेली चरबी आहे, जे जखडलेलं जे रक्त आहे तर ते प्रवाहित होतं आणि त्याच्यामुळं शरीरातलं इन्फ्लामेशन कमी होऊन रक्तातली साखरेची पातळी नॉर्मल होते. म्हणजे थोडक्यात मसलचं प्रमाण चांगलं असणं व्यायामामध्ये महत्त्वाचं. तसंच ज्या आपल्या स्थगित लसिका असतात त्या सुद्धा कार्यान्वित होणं खूप महत्त्वाचं असतं. आता स्थगित लसिका म्हणजे काय? तर आपल्या हृदयापासून सगळ्या शरीराला रक्तपुरवठा होतो. म्हणजे 100% रक्त पुढे जात आहे आणि व्हेन्सच्या माध्यमातून रक्त परत हृदयाकडे पण येते आपण फिल्टर करण्यासाठी. 100% पुढे जातं पण 90% माघारी येतं. 10% रक्त कुठेतरी जखडलेलं राहतं, ते लिम्फ वेसल्स मध्ये असतं, लसिकांमध्ये असतं. मग आपण ज्यावेळेस हे पुढं झुकण्याचे किंवा पोटाचे व्यायाम करतो, जे योगासनं करतो, तर ह्याच्यामध्ये हे जखडलेलं रक्त पुन्हा प्रवाहामध्ये येतं आणि मग आपल्या शरीरामध्ये जे काही टॉक्सिन्स आहेत तर ते पण शरीराच्या बाहेर टाकले जातात आणि शरीरातलं इन्फ्लामेशन, आंतरिक सूज कमी होऊन रक्तातली साखरेची पातळी. म्हणजे सगळ्या कीज आपल्यामध्येच आहेत. अगदी नक्की आपल्याकडेच आहेत. नक्कीच. आणि त्या फक्त आपल्याला माहित पाहिजेत. बरोबर. सर, असं होतं की कधी कधी ना आम्हाला आता शुगर नाहीये तर 3 महिन्यांची चेकअप सांगतात की आता असं असं काहीतरी एक सिम्पटम दिसलं. म्हणजे मध्यंतरी मला असं वाटलं की माझ्या गळ्याच्या इथे काळं काळं वाटतंय, तर डॉक्टर म्हणाले की असं करा, 3 महिन्यांची शुगर मला चेक करून रिपोर्ट दाखवा. त्याच्यामध्ये एकदम हाय निघालं प्रमाण. तर आणि नंतर जेव्हा मग फास्टिंग केलं तेव्हा एकदम नॉर्मल निघालं. तर हे 3 महिन्यांची शुगर एकदम हाय का दिसते आम्हाला? सगळ्यात महत्त्वाचं, डायबिटीजचं जे निदान केलं जातं त्याच्यामध्ये तुमची उपाशी पोटीची रक्तातली साखरेची पातळी जर 126च्या पुढे आहे, जेवणानंतरची साखर 200च्या पुढे आहे आणि तुमचं HbA1c जर 6.3च्या जर पुढे असेल तर तुम्हाला डायबिटीस मानलं जातं. आता मानेच्या कडेला जर काळं झालं तर अकॅन्थेसिस नायग्रिकॅन्स असं म्हणलं जातं. याचा अर्थ इन्शुलिन रेझिस्टन्स त्या व्यक्तीमध्ये आलेला आहे, इन्शुलिन प्रति कुठेतरी अवरोध आहे. तर याची जर रक्तातली साखरेची पातळी 6.3च्या पुढे असेल तर याला डायबिटीस म्हणलं जातं. हे अमेरिकन डायबिटिक असोसिएशनने या गाईडलाईन दिलेल्या आहेत. म्हणजे तुमची फास्टिंग आणि PP एखाद्या दिवशीची नॉर्मल येते, परंतु तुम्ही एखाद्या लग्नात गेलात, तुम्ही कुठेतरी रात्रीचं जास्त खाल्लंय, मग ह्याचा जो प्रभाव आहे कॅल्क्युलेशन तर तो मागच्या 3 महिन्याचा शुगरचा प्रभाव तुमच्या HbA1c वर असतो. मागच्या 3 महिने तुम्ही काय गोंधळ घातलाय तर तो त्या HbA1c मध्ये. कारण ना असं असतं सर, होतं. म्हणजे माझ्या सासऱ्यांना ना शुगर होती. ते काय करायचे, ज्या दिवशी फास्टिंग साठी जायचंय ना त्या दिवशी ते काहीच जेवायचे नाही आणि ते नॉर्मल यायचं ना मग सगळं. म्हणजे कदाचित हे असं गणित असेल. 100% अनेक मधुमेही असंच करतात की ज्या दिवशी डॉक्टरांकडे जायचंय त्याच्या आदल्या दिवशी थोडं चांगलं खायचं. मग असे लोक HbA1c मध्ये पकडले जातात की ॲव्हरेज शुगर जर तुमचं जास्त राहत असेल तर मग मात्र तुम्हाला थोडंसं काळजी घेणं गरजेचंच आहे आणि HbA1c तुमचं <6.3 राहणं गरजेचं आहे. जर 5.7च्या पुढं आणि 6.3 पर्यंत जरी असेल तर या कंडिशनला आम्ही प्री डायबेटिक कंडिशन. तेच ते प्री डायबेटिक म्हटलं की तो पण परतवता येऊ शकतो. तो 100% परतवता येतो. 5.7 ते 6.3 ही जी काही रेंज असते तर ह्याच्यामध्ये तुम्ही इन्सुलिन रेझिस्टन्स कमी केला, ज्या काही चुका होत आहेत त्या जर टाळल्या तर याच्यामध्ये रिव्हर्सल बऱ्यापैकी सोपं असतं आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये हे बऱ्यापैकी रिव्हर्स होतात. याच्यामध्ये मी सांगितलेलं आता छोटे छोटे बदल केले, आहारामधले बदल केले, थोडंसं मसल्स ट्रेनिंग केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे एक दुर्लक्षित केलेली गोष्ट आहे ती म्हणजे रात्रीची झोप. 7 ते 8 तासाची प्रॉपर झोप
घेणं खूप महत्त्वाचं आहे. आजकाल काय झालंय, मोबाईलमुळं किंवा होत नाही तुमच्या टीव्हीमुळे ह्याच्यामुळे तुम्ही रात्री उशिरापर्यंत खूप वेळ स्क्रोल केलं जातं आणि मग शरीरामध्ये कुठंतरी ते इन्फ्लमेशन होतं, रात्रीचं उशिरा जेवण होतं, रात्री झोपण्याआधी 3 तास जेवण तुमचं संपलेलं असावं आणि किमान झोपण्यापूर्वी 1 तासभर आधी तरी मोबाईल पाहणं. पण आता खूप लोकांना सवय असते सर रात्री 11-12 वाजता जेवायची. बरोबर. मग आता ह्याच्यामुळेच काय होतं, रात्री जर आपण उशिरा जेवलो तर आपल्या लिव्हरवर पण तो कळत नकळत ताण येतो, आपल्या सगळ्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर पण ताण येतो आणि आपण ज्याला सर्केडियन रिदम म्हणतो, म्हणजे आपल्यामध्ये एक जैविक घड्याळ ऑलरेडी देवाने सेट केलंय की आपल्याला, म्हणजे बघा तुम्ही, सकाळ झाली की आपोआप जाग येते, अमुक वेळेला बरोबर भूक लागते, तसं आपल्या शरीरामध्ये जे काही हे वेगवेगळे केमिकल्स आहेत, आपले जे काही पाचक रस आहे, ऍसिड सिक्रिशन आहे, तर हे ठराविक वेळेला होत असतं. झोपेचं मेलाटोनिन नावाचं एक हॉर्मोन असतं, हे वेगवेगळ्या वेळेस तयार होत असतं. परंतु ज्यावेळेस आपण उशिरा जेवतो, आपण सगळं हे चक्र बिघडवतो, निसर्गाचं चक्र, त्यावेळेस आपलं बायोलॉजिकल क्लॉक सुद्धा डिस्टर्ब होतं आणि हे डिस्टर्ब झाल्यामुळे ती हॉर्मोनल सायकल डिस्टर्ब होते आणि हॉर्मोनल सायकल डिस्टर्ब झाल्यामुळं मग डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयविकार या सगळ्या गोष्टी. म्हणजेच ती वेळ, जशी झोपेची वेळ जपणं गरजेचं आहे तसं जेवणाची वेळ पण निश्चित करून 100% जपणं गरजेचं आहे. वेळेलाच जेवणं खूप गरजेचं आहे. हा सर, आणि असं पण आहे की आता ज्यांच्या घरामध्ये लेडीज नसेल तर मग ते पटकन ब्राऊन ब्रेड आणला किंवा मग ते कधी कधी असं अभिमानाने हे पण सांगतात की ब्राऊन शुगर आहे, ब्राऊन राईस आहे, हे पदार्थ मधुमेही रुग्णांसाठी सुद्धा खरंच फायद्याचे आहेत. हे बघा, आधी जरी ब्राऊन ब्रेड असला किंवा ब्राऊन राईस जरी घेतला, ब्राऊन शुगर, ती शुगरच आहे शेवटी, ते कार्बोहायड्रेट्स आहे. त्याच्यामध्ये कुठंतरी थोडासा ग्लायसेमिक इंडेक्स जरी कमी असेल तरी मधुमेहींमध्ये ते कुठेही इष्ट नाही आहेत. त्याचं प्रमाण कधीतरी कंट्रोलमध्ये खाणं ठीक आहे, परंतु या गोष्टी नक्कीच टाळायला पाहिजेत. ब्राऊन राईस असेल, ब्राऊन ब्रेड असेल, तुमची ब्राऊन शुगर असेल, तर ह्या गोष्टी नक्कीच शरीरामध्ये कुठेतरी इन्फ्लमेशन वाढवणार आहेत. कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढेल, इन्स्टंट तर शुगर वाढेलच वाढेल आणि जर तुमचं प्रमाण कमी असेल तर थोडी कमी वाढेल, परंतु नंतर काळाच्या ओघामध्ये तुमच्या शरीरामध्ये एक आंतरिक सूज वाढणार आहे, इन्फ्लमेशन वाढणार आहे. अजून असं पण आता सध्या खूप पाहिलंय सर की मसल, किंवा जसं मसल गेन म्हणालात, आणि प्रोटीनचा आहार, प्रोटीन आहार म्हटला की सगळेजण अंडी, मांस, मटन, चिकन इकडे वळतायत. तर मग त्याचा मधुमेही रुग्णांना त्याचा दुष्परिणाम काही आहे, म्हणजे त्यांनी ते खावं की नाही खावं, मांसाहार काय त्यांच्यासाठी? आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कसं आहे, आपण ज्या वातावरणामध्ये वाढलो तर त्या वातावरणाचा तो आहार आपल्याला खायला काही हरकत नाही आहे. म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये नॉनव्हेज त्याला चालतं, नॉनव्हेज पाहिजेच आहे त्याला, तर त्यांनी ते खायला काही प्रॉब्लेम नाही. आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस डायबिटीस रिव्हर्ससाठी हे लोक जॉईन होतात त्यावेळेस आम्ही पहिले 2 ते 3 महिने, साधारणतः 8 ते 12 आठवडे या लोकांमध्ये कुठंतरी टॉक्सिन्स कमी होण्यासाठी यांना थोडंसं व्हेगन डाएटकडे जायला सांगतो. परंतु नंतर ह्या गोष्टी खाल्ल्या तरी फारसा परिणाम होत नाही, कारण एखाद्याला त्याची सवयच आहे, तो त्याच्याशिवाय राहू शकत नाही. पश्चिम बंगालमध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला तिथं मासे आणि भात याच्याशिवाय त्यांना ते जमणारच नाही. आपण त्यांना कितीही बदलायला प्रयत्न केला तरी एका वयाच्या ठराविक वर्षानंतर ते बदलणं खूप अवघड होतं, सवयी सुटत नाहीत. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये सुद्धा स्मार्ट डाएट कसं घेता येईल आणि ह्या गोष्टी त्यांना खायला काही हरकत नाही. कसं होतं, नॉनव्हेज पदार्थ किंवा अंडी ह्याच्यामधून थोडंसं कुठंतरी इन्फ्लमेशन वाढतं. जे ॲनिमल प्रोटीन्स असतात त्याला थोडा ॲनाबॉलिक इफेक्ट असतो, म्हणजे आपल्यामध्ये वाढ घडवून आणण्याचं काम ते करत असतात. आता मग वाढ कुठं होणार आहे, आपली उंची तर वाढणार नाही, आपल्यामध्ये ते इन्सुलिन वाढवतील, आपल्यामध्ये आंतरिक सूज वाढवतील, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात. पण प्रमाणामध्ये खायला त्यांना काही हरकत नाही, कारण त्यांचा तो पहिल्यापासूनचा आहार असतो, तो 100% चालू शकतो. म्हणजे जो सुरुवातीपासूनच जर खात असतील तर ते खाऊ शकतात. ज्या वातावरणातून ते आलेत ते त्यांना फॉलो करणं नक्कीच. आणि काही जण असं पण म्हणतात की मला काही होत नाही, 4 आंबे खाल्ले तरी माझी शुगर वाढत नाही, तर ह्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? असे बऱ्याच प्रवृत्तीचे बऱ्याच प्रकृतीचे लोक आम्हाला भेटतात की ज्यांना, काही लोकांना जर सांगितलं ना तुम्ही खा म्हणलं तरी ते खात नाहीत, आणि काही लोक खूप ओव्हर कॉन्फिडंट असतात नाही का, मी एवढे आंबे खातो, मी अमुक खातो तरी मला काही फरक पडत नाही. परंतु ज्यावेळेस रक्तातली साखरेची पातळी 180 पेक्षा जास्त होते ना, त्यावेळेस मग आपल्या शरीरामध्ये कुठंतरी मग मायक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स सुरू व्हायला लागतात. म्हणजे ज्या आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण असतं, छोट्या छोट्या रक्तवाहिन्या असतात, तर त्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या कुठंतरी मग त्याच्या आतलं जे एंडोथेलियम असतं, त्याच्या आतल्या ज्या भिंती असतात तर त्या खराब व्हायला लागतात.
लागतात आणि त्याच्यामध्ये त्या ब्लॉक व्हायला लागतात. मग बघा, कालांतराने ज्याची रक्तातली साखरेची पातळी जास्त राहते त्या लोकांना पायामध्ये झिंजिण्या येणं, पायाला मुंग्या येणं, त्याच्यानंतर कधी कधी पायामध्ये बधीरपणा येणं, आणि हेच जर कॉम्प्लिकेशन मॅक्रोव्हॅस्क्युलर झालं म्हणजे मोठ्या रक्तवाहिन्या जर त्यांच्या ब्लॉक झाल्या तर मग आपण त्याला हार्ट अटॅक म्हणतो. हृदयाची बंद पडली हार्ट अटॅक झाला, मेंदूची बंद पडली आपण त्याला पॅरालिसिस लकवा म्हणतो. तर हे सगळे कॉम्प्लिकेशन्स जे काही ओव्हर कॉन्फिडंट लोक असतील त्यांना पण मी सांगू इच्छितो की तुमची जर रक्तातली साखरेची पातळी सातत्याने 250-300च्या पुढं असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मला काही होत नाही, तर लक्षात घ्या की तुम्ही काही देवाचे जावई नाही आहेत, तुम्हाला काही होणार नाही, असं होऊ शकत नाही. तुम्हालाही त्रास होऊ शकतो कदाचित, कोणाला लगेच आज 250 झाली उद्या त्रास होईल असं नाही, परंतु आपल्या शरीरामध्ये कुठंतरी त्याचे बदल चालू असतात. त्याच्यामुळे ओव्हर कॉन्फिडंट न राहता कुठंतरी आपल्याला शरीराला थोडंसं ओळखलं पाहिजे. रक्तातली साखरेची पातळी 180पेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करावा असं मला वाटतंय. सर, आणि असं पण ऐकलंय मी की जे म्हणजे आता आम्ही सांगतो शुगर चेक केली का, जनरल आपण गप्पा मारतो, माहिती आहे डायबेटिक पेशंट आहे तर आपण त्याला विचारतो की शुगर चेक केली का, केली मी घरी, आणि मग ते ग्लुकोमीटरनी घरीच चेक करतात. तर हे आता कधी कधी ना मी बीपीचं एक मशीन आणलं होतं, ते कायम मला 0 दाखवायचं, म्हणजे संपले ना मी, तर मला त्या मशीनबद्दल फार असं भीती वाटते की जे आम्ही घरच्या घरी चेक करतो ते खरंच प्रमाण असतं का, म्हणजे ते योग्य आहे का? नक्कीच. ग्लुकोमीटर हे बघा, साखर तपासण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्याच्यापैकी आपल्याला जे काय ज्या माहिती आहेत, एक तर आपण व्हिनस ब्लड देतो, लॅबवाला येतो, घरी येतो किंवा आपण तिथे जातो आणि रक्त देतो आणि ते तपासतो. किंवा दुसरी गोष्ट असते ते ग्लुकोमीटरनी. तर ग्लुकोमीटर सुद्धा ऑथेंटिक आहे, ग्लुकोमीटरनी तपासणं सुद्धा योग्य आहे. तिसरं एक आलेलं आहे आता CGM म्हणून, कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग. एक छोटासा पॅच असतो, इथं दंडाला लावला जातो, थोडंसं कॉस्टली असतं ते, परंतु ते आपल्या इंटरस्टिशियल फ्लुइड मधलं साखर तपासतं. हे आपल्या पेरिफेरल ब्लड मधलं जे काही पेरिफेरल आर्टरीज असतात त्याच्यातली साखर तपासतं, आणि हे वेन मधली साखर तपासतं. तर हे जे ग्लुकोमीटरवरची साखर आहे तर ती योग्य असते. तुम्ही पण एखाद दिवशी ते लॅबमध्ये थोडंसं कॅलिब्रेट करून बघा, तुमचं ग्लुकोमीटर व्यवस्थित आहे का, त्याची बॅटरी, त्याचा सेल व्यवस्थित आहे का, तुम्ही ज्या काही स्ट्रिप्स वापरताय तर त्या एक्सपायर्ड तर नाही आहेत ना, किंवा त्या उघड्या ठेवलेल्या तर नाही आहेत ना. ह्या छोट्या छोट्या गोष्टी बघून घ्या. आणि ज्यावेळेस आपण ग्लुकोमीटरने साखर तपासू त्यावेळेस तुमचा हात स्वच्छ धुतलेला असावा. तुम्ही साबण लावून स्वच्छ धुवा, तर तो कोरडा करा आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रिक करा. ग्लुकोमीटरने खूप दाबून दाबून रक्त काढू नका, ते चेक करा आणि तुमची नक्कीच आयडिया तुम्हाला येते. आता याच्यामध्ये थोडासा फरक असतो. जी काय आपण लॅबोरेटरीमध्ये शुगर तपासतो तर ती लॅबची शुगर ही व्हिनस ब्लड असते, तर ते एक 10-20 पॉईंटनी ती कमी येते आणि हे 10-20 पॉईंटनी जास्त येते. त्याच्यामुळे तुम्हाला एक अंदाज येतो. ज्यावेळेस आम्ही हॉस्पिटलमध्ये काम करतो, ज्यावेळेस ICU मध्ये साखर तपासली जाते, ज्यावेळेस डोस ऍडजस्ट करायचा असतो पेशंटचा, तर जनरली ग्लुकोमीटरच्या साखरेवरच तो डोस ऍडजस्ट केलेला असतो. त्याच्यामुळे सगळ्यांनी अगदी निश्चिंत राहा. ग्लुकोमीटर चांगल्या कंपनीचं असेल तर तुम्ही लॅबोरेटरीमध्ये त्याला थोडंसं कॅलिब्रेट करून घ्या, आणि त्याच्यामध्ये 10-20चा फरक असेल तर तुम्ही नक्की ग्लुकोमीटर वापरा. ग्लुकोमीटरवर चेक करून ते रिडिंग लिहून ठेवा. म्हणजे सकाळी उपाशी पोटी चेक करा, दुपारच्या जेवणानंतर चेक करा, रात्रीच्या जेवणानंतर चेक करा, तुम्हाला जसं जमेल तसं चेक करा आणि त्याचा रेकॉर्ड ठेवा. म्हणजे तुमच्या डॉक्टरांकडे जर गेले तर त्यांना सुद्धा डोस ऍडजस्ट करायला ते सोपं जाईल. आता तुमचं मशीनच खराब असेल तर मग मात्र थोडंसं अवघड झालं होतं ना, तसंच झालं होतं माझं. 0 दाखवायचा हार्टबीट, म्हटलं अरे काय होऊ शकतं, कुठेतरी मशीनमध्ये तो थोडासा एरर होता. पण आजकाल बऱ्यापैकी चांगले मशीन्स आलेले आहेत आणि बऱ्यापैकी शुगरचं रिडिंग आम्ही तर त्या ग्लुकोमीटरच्या रिडिंगवर पण ट्रीटमेंट देतो. आणि 10-20चा फरक असतो, फार त्याचा बाऊ करायची गरज नाही. बरेच जण म्हणतात इकडं माझे 250 आले आणि इकडं 220 आले, असलं काही करू नका. तुमचा एक तुम्हाला अंदाज येतो. तपासणं महत्वाचं आहे. पांढरा भात खाल्ल्यावर किती येते, ब्राऊन राईस खाल्ल्यावर किती येते, हे सगळं तुम्ही ग्लुकोमीटर असल्यावर तपासू शकता. सगळं आपलं आपण चेक करू शकतो. घरी गोष्टी तपासून तुम्हाला नक्कीच याचा फायदा होऊ शकतो. जर शुगर नियंत्रणात राहतच नसेल तर म्हणजे सतत जरी सगळं व्यवस्थित पाळलं तरी पण शुगर वाढतेच आहे, असं पण जर का घडलं तर मग पुढे जाऊन कोणते दुष्परिणाम, म्हणजे कशाला तोंड द्यावं लागू शकतं? रक्तातली साखरेची पातळी जर सातत्याने जास्त असेल, आता मी खूप मेडिकल टर्म मध्ये न बोलता अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्या सर्वसामान्य लोकांना, कदाचित टेक्निकली हे तितकंसं बरोबर नसेल तर मी सांगू इच्छितो सगळ्यांना. हे बघा, आपल्या शरीरामध्ये अशा वेन्स आहेत, अशा शिरा आहेत. आता ह्या शिरांमधून रक्त वाहते सगळीकडे. आता ह्या रक्तामध्ये आपण ह्या वेन्समध्ये टोचतो, साखर रक्त बाहेर घेतो, त्याच्यातली साखर मोजतो. आता ती जर समजा 250 भरली, 300 भरली तर काय होतंय लक्षात घ्या.
आता हे आपल्या शिरांच्या माध्यमातून, आपल्या व्हेन्सच्या माध्यमातून रक्तपुरवठा होतो. तुमच्या डोळ्यांना होतो, तुमच्या हृदयाला होतो, किडनीला होतो, मेंदूला होतो, सगळीकडे ही पाईपलाईन गेलेली, बरोबर. असं कुठेही नाहीये की मोकळा रक्तपुरवठा आहे, सगळं बंदिस्त आहे, आपलं क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. आता तुम्ही एक समजा पाण्याची बाटली घ्या, त्या पाण्याच्या बाटलीमध्ये साधं पाणी होता आणि ते हलवा, चांगला हलेल. ते पाणी बाहेर काढा, त्याच्यामध्ये तुम्ही साखरेचा पाक ओता आणि हलवण्याचा प्रयत्न करा, ते हलेल का एवढं व्यवस्थित? नाही, बरोबर. त्याच पद्धतीने तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये साखरेची पातळी जर ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झाली तर रक्तवाहिन्यांमध्ये पण घट्टपणा वाढणार आहे. टेक्निकल नाहीये हे, तुम्हाला समजण्यासाठी हे थोडंसं सर्वसामान्याच्या भाषेत सांगतोय. रक्तवाहिन्यांमध्ये पण घट्टपणा वाढेल. जर रक्तवाहिन्यांमध्ये घट्टपणा वाढला तर हा सप्लाय व्यवस्थित होईल का? नाही होणार. तुमच्या डोळ्याकडे जाणारा, किडनीकडे जाणारा, हृदयाकडे जाणारा हा जो काही रक्तपुरवठा आहे तर तो स्लो होईल का व्यवस्थित होईल? स्लोच होणार. तो जर रक्तपुरवठा स्लो झाला तर त्यांचे डोळे, किडनी, हृदय हे काम करतील का व्यवस्थित? नाही. हळूहळू कालांतराने काम करणं कमी करतील. आणि मग आपण म्हणतो डोळ्याचं कमी झालं की डोळ्याचे प्रॉब्लेम सुरू होतात, किडनीचं कमी झालं की ते डायलिसिस करत बसावं लागतं, हृदयाचं कमी झालं त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो, मेंदूचं कमी झालं त्याला पॅरालिसिस लकवा म्हणतो. हे सगळे कॉम्प्लिकेशन्स रक्तातली साखरेची पातळी सातत्याने जास्त ठेवले नव्हतं. आपल्याला काही करायचं पण साखर कमी ठेवायची. त्याच्यामुळं आता त्याच्यामध्ये मायक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन बद्दल मी मगाशीच बोललो, पण खूप टेक्निकल न जाता हे सर्वसामान्यांनी समजून घ्यावं आणि लक्षात घ्यावं की रक्तामध्ये कुठंतरी साखरेचा पाक होतोय, लक्षात घ्या, घट्टपणा वाढतोय आणि ते सर्क्युलेशन स्लो डाऊन होतंय. बरोबर आहे, बरोबर. त्याच्यामुळे ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन होत राहतात. आणि असे कोणते कोणते फळं आहेत की जे खाऊ शकतात? मधुमेहींमध्ये फळं खाण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पात्र बनावं लागतं. तुमच्या रक्तातली साखरेची पातळी उपाशी पोटीची 110 पेक्षा कमी असायला पाहिजे. पण जरी थोडीशी जास्त जर असेल, समजा 126 पेक्षा कमी, 130 पेक्षा कमी उपाशी पोटी, तर तुम्ही जे काही छोटी फळं बाजारामध्ये मिळतात, जांभूळ, काळी मैना, तुती, बोरं, तर ही स्ट्रॉबेरी, चेरी, तर हे तुम्ही खाऊ शकता. आकाराने लहान असलेली फळं तुम्ही खाऊ शकता. याचा ग्लायसेमिक इंडेक्स बऱ्यापैकी कमी असतो. याच्यामध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट्स असतात, फायबर्स असतात, याचा शरीराला आपला फायदा होतो. म्हणजे काळी मैना, तुती, जांभळं, बोरं आणि स्ट्रॉबेरी, चेरी या गोष्टी खाऊ शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पेरू, सफरचंद ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मीडियम ग्लायसेमिक इंडेक्स असतो. हे पण मधुमेहांसाठी मित्रच आहेत. त्याच्यामध्ये पण फायबर भरपूर आहे, तुमचं पोट भरणार आहे, अँटीऑक्सिडंट्स मिळणार आहेत, तुम्ही खाऊ शकता. पण रक्तातली साखरेची पातळी नियंत्रित असेल तर नक्की खा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, बाकी जे काही गोड फळं आहेत तर अशा लोकांनी आपली HbA1c जर 6.5 पेक्षा कमी असेल, औषधं कमी झालेली असतील, तर अशा लोकांनी उपाशी पोटी एखादं फळ, आंब्यासारखं फळ आहे, सकाळी सकाळी उपाशी पोटी एखादं फळ खायला काही हरकत नाही. एक फळ खा, तुमचा व्यायाम करा, म्हणजे त्या आंब्यातली शुगर तुमची वापरली जाईल आणि त्याच्यातले जे काही अँटीऑक्सिडंट्स आहेत ते तुमच्या शरीराला नक्कीच फायदा करतील. मला स्मूदी फार आवडलेली आहे. नंतर ते आम्ही खूप वेळा हे केलं बरं का, मार्केट यार्डमधनं त्या भाज्या आणायच्या, मग ते पानं निवडायची, पण आमचे ना 2-2 तास जायचे आणि हे कंबर दुखायची एवढ्या भाज्या निवडेपर्यंत. मग नंतर तुमच्याकडे मला ती म्हणजे पावडर पण मिळाली स्मूदीची, तर मला खूप आनंद झाला, कारण शॉर्टकट आम्हाला पण जरा बरा वाटला तो. तर त्याचं पण स्मूदीचं कंटिन्यू आम्ही घेत आलो आणि खूप खरंच फ्रेश वाटतं. खरंच खूप छान तुमचे सल्ले असतात. ऐकायला जितकं छान वाटतं तितकंच महत्त्वाचं आहे की प्रकृती छान ठेवली गेली. तुम्ही सांगितल्याप्रमाणेच ढोकळ्याने सुद्धा सुरुवात केली. तुमच्या इथला ढोकळा आजही मला आठवतो, मस्त होता. पण असं जे आम्हाला तुम्ही गुरुकिल्ली दिली आणि आमच्या एक 5-6 जण, आमचं कुटुंब जे आहे, आमच्या जवळचे मित्रमैत्रिणी, सगळ्यांना आम्ही हे सांगत गेलो की अरे, माझी एक मैत्रीण राधिका ऋषी डांगे, ती पण तुमच्याकडे ॲसिडिटीसाठी आली, ती सुद्धा म्हणते की अरे त्या स्मूदीने खूप फरक पडला. तर अशा खूप तुमच्याकडे छान छान अशा गुरुकिल्ली आहेत. तर अजून असा काहीतरी एक संदेश द्या की जेणेकरून आमच्याकडे डायबिटीस नसला तरी, आमच्याकडे प्री डायबेटिक असलं तरी, आणि जसं तुम्ही म्हणालात की आत्ता आपण इथे बसलोय तर ह्याच्यात सुद्धा कुणीतरी एखादा निघू शकतो, तर ह्या राक्षसाला पळवण्यासाठी आम्ही काय काय करायला हवं ते पुन्हा एकदा जर का रिपीट केलं तर खूप बरं होईल. नक्कीच मॅडम, मी सगळ्यांना तुमच्या माध्यमातून इथं सांगू इच्छितो की तुम्ही तुमचा आहार तर योग्य ठेवलाच पाहिजे. त्याच्यामध्ये प्रथिनं, त्याच्यानंतर फायबर्स, या गोष्टी तर मी सांगितलं, तुम्हाला अनेक जण सांगतही असतील. परंतु दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही व्यायामामध्ये पण सातत्य ठेवा. नुसतं चालू नका, थोडंसं मसल ट्रेनिंग करा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही रात्रीची झोप शांत घ्या.
तुम्हाला जेवढं काही शिकायला मिळत असेल ते या माध्यमातून आजकाल सगळ्यांना सगळं शिकायला मिळतंय, हे शिका. आणि जर तुम्हाला खरोखरच काही अडचण वाटत असेल तर तुम्ही एखाद्या प्रोग्रामला जोडले जावा, तुम्ही आम्हाला येऊन भेटा, किंवा तुम्हाला जरी काही अडचणी येत असतील तर आम्हाला नक्की फ्रीडम फ्रॉम डायबिटीसमध्ये किंवा माझं नगरमध्ये क्लिनिक आहे, इथे येऊन तुम्ही समक्ष आम्हाला भेटू शकता. आणि या गोष्टीतून नक्कीच आपण सगळेजण बाहेर पडू शकतो आणि आपण एक निरोगी भारताची निर्मिती नक्कीच करू शकतो मॅडम. थँक्यू सो मच सर.